म्हातारपणी कोणतीही चिंता नको असेल तर तरुण वयात या 10 गोष्टी नक्की करा. म्हातारपणी आयुष्यात शांत आणि आनंदी हवं असेल तर त्याची तयारी म्हातारपणात नाही तर तरुण वयातच करावी लागते. आज आपण मुलांसाठी किती पैसा कमावतोय यापेक्षा उद्या आपली मुलं आपल्याशी किती प्रेमाने जोडलेली असतील हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण पैसा संपतो, संपत्ती कमी जास्त होते, पण मजबूत नाती आयुष्यभर साथ देतात. अनेक आईवडील मुलांसाठी संपूर्ण आयुष्य मेहनत करतात, पण नकळत काही चुका करतात आणि पुढे त्याच चुका त्यांना एकटेपणाचं कारण बनतात. म्हणून मुलांना फक्त सुखसुविधा देणं पुरेसं नाही, तर त्यांना वेळ, संस्कार आणि आपुलकी देणंही गरजेचं आहे. त्याचबरोबर स्वतःच्या भविष्यासाठी आर्थिक आणि मानसिक तयारी करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आज घेतलेले काही योग्य निर्णय उद्याचं म्हातारपण खूप सुंदर बनवू शकतात. म्हणून आजच्या या 10 गोष्टी प्रत्येक आईवडिलांनी नक्की लक्षात ठेवाव्यात. कारण म्हातारपणी मुलांनी आपली काळजी घ्यावी अशी इच्छा असेल तर तरुणपणी नात्यांची काळजी घेणं आवश्यक आहे. चला सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून. 1. मुलांना वेळ द्या, फक्त पैसा देऊ नका. मुलांना चांगलं शिक्षण, चांगलं घर आणि सुखसुविधा देणं नक्कीच महत्त्वाचं आहे, पण त्यापेक्षा त्यांना तुमचा वेळ जास्त हवा असतो. तुम्ही दिवसभर किती पैसे कमावले हे मुलांना कदाचित आठवणार नाही, पण त्यांच्या गरजेच्या वेळी तुम्ही त्यांच्यासोबत होता की नाही हे त्यांना नक्की आठवेल. लहानपणी मुलांना तुमच्या वस्तूंपेक्षा तुमचं लक्ष, तुमचं बोलणं आणि तुमची जवळीक हवी असते. पैसा देऊन प्रत्येक गरज पूर्ण करता येते, पण आईवडिलांची जागा कोणतीही वस्तू घेऊ शकत नाही. म्हणून कामाच्या व्यापातून थोडा वेळ मुलांसाठी नक्की काढा. त्यांच्या दिवसाबद्दल विचारा, त्यांच्या मनातलं ऐका आणि त्यांच्या छोट्या गोष्टींमध्येही सहभागी व्हा. कारण आज तुम्ही मुलांसाठी वेळ काढाल तर उद्या तुमच्यासाठी वेळ काढणारी माणसं तुमच्याजवळ असतील. मुलांना पैसा देण्यापेक्षा तुमची साथ द्या, कारण तुमचा वेळच त्यांच्यासाठी तुमचं खरं प्रेम असतं. 2. मुलांशी मैत्रीचं नातं जपा. मुलं मोठी झाली की त्यांच्यावर फक्त आईवडिलांचा अधिकार ठेवण्यापेक्षा त्यांच्याशी मैत्रीचं नातं जपणं जास्त महत्त्वाचं असतं. मुलांना असं वाटलं पाहिजे की काहीही झालं तरी आपल्या मनातलं आईवडिलांना सांगता येईल. त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर लगेच ओरडण्याऐवजी आधी त्यांचं म्हणणं ऐकून घ्या. कारण ज्या घरात मुलांना भीतीपेक्षा विश्वास वाटतो तिथे नातं आयुष्यभर मजबूत राहतं. मुलांनी मोठं झाल्यावर आपल्यापासून दूर जाऊ नये असं वाटत असेल तर आजपासूनच त्यांच्याशी मोकळेपणाने बोला. त्यांच्या चुका समजून घ्या, त्यांना योग्य मार्ग दाखवा, पण प्रत्येक गोष्टीत दबाव आणू नका. लक्षात ठेवा, मुलं मोठी झाली की त्यांना आदेश देणारे आईवडील नाही तर मनापासून समजून घेणारे आईवडील जवळचे वाटतात. म्हणून आजच त्यांच्यासोबत असं नातं तयार करा की उद्याही त्यांना तुमच्याशी बोलावंसं वाटेल. 3. मुलांना स्वावलंबी बनवा. मुलांवर प्रेम करणं म्हणजे त्यांच्या प्रत्येक कामाची जबाबदारी स्वतः घेणं नाही. अनेक आईवडील मुलांना अडचण येऊ नये म्हणून आयुष्यभर त्यांच्यासाठी सगळं करत राहतात, पण असं केल्यामुळे मुलांना स्वतः निर्णय घेण्याची आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याची सवय लागत नाही. आज तुम्ही त्यांची प्रत्येक अडचण सोडवली तर उद्या तुम्ही नसताना त्यांना आयुष्याचा सामना करणं कठीण होऊ शकतं. म्हणून मुलांना मदत करा, पण प्रत्येक वेळी त्यांचं काम स्वतः करू नका. त्यांना जबाबदारी द्या, निर्णय घ्यायला शिकवा आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याची ताकद द्या. कारण स्वावलंबी मुलं आईवडिलांवर ओझं बनत नाहीत, उलट गरजेच्या वेळी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहतात. मुलांना संपत्ती देण्यापेक्षा त्यांना स्वतःचं आयुष्य सांभाळण्याची ताकद द्या. 4. त्यांच्या संसारात विनाकारण हस्तक्षेप करू नका. मुलांचं लग्न झाल्यानंतर त्यांचा संसार ही त्यांची जबाबदारी आहे हे स्वीकारायला शिका. त्यांना प्रत्येक गोष्टीत काय करायचं, कसं वागायचं आणि कोणता निर्णय घ्यायचा हे सांगत राहिला तर नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. मुलांनी तुमचं मत विचारलं तर नक्की सांगा, पण प्रत्येक निर्णयात हस्तक्षेप करण्याची गरज नाही. त्यांच्या छोट्या मोठ्या मतभेदांमध्ये लगेच बाजू घेण्याऐवजी त्यांना स्वतःचं नातं सांभाळण्याची संधी द्या. कारण मुलांचा संसार जितका स्वतंत्र असेल तितकं तुमचं त्यांच्याशी नातंही सुंदर राहू शकतं. लक्षात ठेवा, प्रेमाने जवळ राहणं आणि सतत हस्तक्षेप करणं यात खूप मोठा फरक आहे. म्हणून मुलांना तुमची गरज असेल तेव्हा त्यांच्यासोबत उभे राहा, पण त्यांच्या संसाराचा ताबा घेऊ नका. 5. मुलांच्या जोडीदाराचा आदर करा. मुलगा असो किंवा मुलगी, त्याच्या जोडीदाराचा आदर करणं ही तुमची जबाबदारी आहे. प्रत्येक व्यक्तीची विचार करण्याची आणि जगण्याची पद्धत वेगळी असते, त्यामुळे प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणेच होईल असं नाही. छोट्या गोष्टीवरून टोमणे मारणं, सतत चुका काढणं किंवा मुलासमोर त्याच्या जोडीदाराची तक्रार करणं नात्यात दुरावा निर्माण करू शकतं. त्याऐवजी प्रेमाने आणि समजून घेऊन वागा. कारण तुमच्या मुलाला किंवा मुलीला ज्याच्यासोबत आयुष्य जगायचं आहे त्या व्यक्तीचा आदर केला तर तुमचं नातं अधिक घट्ट होईल. लक्षात ठेवा, मुलाला आपल्या जवळ ठेवण्याच्या प्रयत्नात त्याच्या जोडीदाराला दूर करू नका. जोडीदाराचा आदर केला तर मुलाच्या मनात तुमच्याबद्दलचा आदरही कायम राहतो. 6. पती पत्नीचं नातं मजबूत ठेवा.
मुलं मोठी झाली, लग्न झाली आणि आपापल्या आयुष्यात व्यस्त झाले तरी तुमचा सर्वात जवळचा साथीदार तुमचा पती किंवा पत्नीच असतो. म्हणून मुलांवर प्रेम करताना आपल्या जोडीदाराकडे दुर्लक्ष करू नका. छोट्या छोट्या गोष्टीवरून सतत भांडण, एकमेकांना दोष देणं आणि जुने विषय पुन्हा पुन्हा काढणं टाळा. एकमेकांचं ऐका, एकमेकांच्या भावनांचा आदर करा आणि कठीण काळात एकमेकांच्या पाठीशी उभे राहा. कारण मुलं कायम आपल्या सोबत राहतीलच असं नाही, पण आयुष्याच्या पुढच्या टप्प्यात जोडीदाराची साथ खूप महत्त्वाची असते. आज नातं मजबूत ठेवलं तर उद्याचं आयुष्य एकटेपणापेक्षा सोबतीने जगता येईल. म्हातारपणी सुख हवं असेल तर तरुणपणी आपल्या नात्याची काळजी घ्या. 7. म्हातारपणासाठी आजपासूनच बचत करा. मुलांनी आपली काळजी घ्यावी अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं नाही, पण त्यांच्यावर पूर्ण आर्थिक अवलंबून राहणं योग्य नाही. आज तुम्ही कमवत असाल तर तुमच्या भविष्यासाठी थोडी रक्कम बाजूला ठेवण्याची सवय लावा. अचानक येणारा खर्च, आरोग्याच्या गरजा किंवा रोजच्या आयुष्यातील बदल यासाठी स्वतःची आर्थिक तयारी असणं खूप महत्त्वाचं आहे. मुलांसाठी सगळं खर्च करून स्वतःच्या भविष्याचा विचार न करणं नंतर अडचणीचं ठरू शकतं. म्हणून कमाई किती असो त्यातून शक्य तितकी नियमित बचत करा. उद्याच्या गरजांसाठी आजची छोटी बचत खूप मोठा आधार बनू शकते. मुलांवर प्रेम करा, त्यांच्यासाठी खर्च करा, पण तुमच्या म्हातारपणासाठीही काहीतरी नक्की जपून ठेवा. 8. मुलांवर पूर्णपणे अवलंबून राहू नका. मुलं आपली काळजी घ्यावी, आपल्यासोबत राहावीत आणि गरजेच्या वेळी मदत करावी अशी प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते. पण मुलांवर पूर्णपणे अवलंबून राहण्याची सवय लावून घेऊ नका. त्यांचंही स्वतःचं कुटुंब, जबाबदाऱ्या आणि आयुष्य असतं. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक निर्णयाकडून स्वतःच्या सुखाची अपेक्षा ठेवली तर नंतर मन दुखावण्याची शक्यता वाढते. शक्य तितकं स्वतःची कामं स्वतः करण्याची सवय ठेवा आणि आर्थिकदृष्ट्याही स्वतःला सक्षम ठेवा. मुलांनी मदत केली तर ती प्रेमाने स्वीकारा, पण ती तुमची गरज बनवू देऊ नका. कारण स्वावलंबी आईवडिलांकडे मुलंही अधिक आदराने पाहतात. मुलं जवळ असणं ही आनंदाची गोष्ट आहे, पण स्वतःच्या पायावर उभं राहणं ही मनशांतीची गोष्ट आहे. 9. नातेवाईकांपेक्षा नात्यांना महत्त्व द्या. घरात किती नातेवाईक आहेत यापेक्षा त्या नात्यांमध्ये किती प्रेम, आदर आणि आपुलकी आहे हे जास्त महत्त्वाचं असतं. फक्त समाज काय म्हणेल म्हणून नाती टिकवण्यापेक्षा जी माणसं मनापासून तुमच्या सुखदुःखात उभी राहतात त्यांना जपा. मुलांशी, जोडीदारांशी आणि जवळच्या माणसांशी फक्त गरजेपुरतं बोलू नका, तर वेळ द्या आणि मनापासून संवाद साधा. कारण वय वाढल्यावर मोठा गोतावळा असूनही मन एकटं पडू शकतं. पण काही मोजकी आणि खरी नाती आयुष्याला आधार देतात. म्हणून नात्यांची संख्या वाढवण्यापेक्षा त्यांची गुणवत्ता जपा. म्हातारपणी घर मोठं असण्यापेक्षा घरात आपली माणसं मनापासून जवळ असणं जास्त महत्त्वाचं असतं. 10. स्वतःच्या आरोग्याची आणि आनंदाची काळजी घ्या. मुलांसाठी, कुटुंबासाठी आणि घरासाठी आयुष्यभर धावपळ करताना स्वतःला विसरू नका. पैसा कमावणं आणि मुलांचं भविष्य सुरक्षित करणं महत्त्वाचं आहे, पण त्यासाठी स्वतःचं आरोग्य गमावणं योग्य नाही. आजपासूनच योग्य आहार, पुरेशी झोप, थोडा व्यायाम आणि नियमित आरोग्य तपासणी याकडे लक्ष द्या. त्याचबरोबर स्वतःला आवडणाऱ्या गोष्टींसाठीही वेळ काढा. कारण म्हातारपणी फक्त बँकेत पैसा असून उपयोग नाही, शरीर आणि मनही निरोगी असणं गरजेचं आहे. मुलांनी आपापल्या आयुष्यात व्यस्त झाल्यावरही तुमचं आयुष्य आनंदी राहायला हवं. म्हणून आजपासून स्वतःसाठीही जगायला शिका. कारण चांगलं म्हातारपण हे नशिबाने मिळत नाही, तर तरुणपणी घेतलेल्या योग्य निर्णयांनी तयार होतं. मित्रांनो, म्हातारपणी शांतता हवी असेल तर आजपासूनच नाती, पैसा, आरोग्य आणि स्वतःचा आनंद जपा. मुलांवर प्रेम करा, फक्त स्वतःचं आयुष्यही विसरू नका. आजची योग्य सवय उद्याचं आयुष्य सुंदर बनवू शकते. हा विषय तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच उपयोगी व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत.